नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता सर्वांसाठी नाश्ता बनवत असते आणि तेच करता करता ती सईला आवाज देते आणि म्हणते की सई बाळा, चल आटप लवकर, स्कूलची व्हॅन येण्याची वेळ झालेली आहे, चल लवकर. तेव्हा सई धावत धावत येते आणि मुक्ता म्हणते की थांब, 1 मिनिट थांब, हा टिफिन मला ठेवू दे. आणि हो, तुझ्या आवडीची मटकीची उसळ ठेवली आहे बरं, नक्की खायची, हा सगळा डबा संपवायचा आहे. आणि त्यावेळेला ती म्हणते की आई, चिप्स. तेव्हा ती म्हणते की हो, चिप्स पण ठेवलेत मी रिसेससाठी, छोट्या सुट्टीसाठी. पण हो, लक्षात घे, जर तू ही उसळ संपवलीस ना तरच मग तुला चिप्स देणार, हा, नाहीतर उद्यापासून चिप्स बंद, असं ती बोलते. तेव्हा ती म्हणते की हो, मी नक्की संपवणार. आणि त्यावेळेला ती म्हणते की बघ, आता व्यवस्थित जा, व्हॅनची वेळ झालेली असेल. आणि तितक्यातच आता सागर येतो आणि सागर आल्यावरती म्हणते की बरं ऐकलत का सागर, जरा ना त्या व्हॅनवाल्याला सांगा पावसाळा आहे तर म्हणा हळू गाडी चालव, कारण कसं आहे ना, रस्त्यात खड्डे वगैरे असतात तर मुलांना उगीच त्रास. तेव्हा मग तो म्हणतो की त्यापेक्षा मीच व्हॅन चालवू का मॅडम. तेव्हा हे ऐकल्यानंतर लकी आणि इंद्रा हसायला लागतात आणि सई देखील हसते. नंतर आता तिला सागर म्हणतो की ठीक आहे, चल आम्ही निघतो. आणि नंतर बाय मुक्ताई, बाय इंद्राजी आणि बाय लकी काका, असं ती म्हणते. त्याच वेळेला सगळेजण तिला बाय म्हणतात आणि नंतर मग ती निघते. आणि त्याचनंतर तिला इंद्रा म्हणते की बघ, शाळेचा पहिला दिवस आहे, जर कोणी काही मारलं बिरलं ना तर द्यायची एक कानाखाली ठेवून, कोणाचंही मार खाऊन घ्यायचं नाही, असं ती तिला सांगते. त्याच वेळेला आता मुक्ता तिला येऊन सांगते की हे बघ सईबाळ, कोणी काही बोललं तर चिडायचं नाही, 2 घोट पाणी प्यायचं आणि शांत व्हायचं, असं ती हसतच तिला हळूच सांगते. आणि त्यानंतर मग ती म्हणते की सागर, सईच्या बॅगमध्ये रेनकोट आहे बघा, हा. तेव्हा लक्की म्हणतो की अगं वहिनी, गेले ते दोघं बाहेरपर्यंत पोचले पण असतील. आणि त्यानंतर मग आता ती म्हणते की चला आता पुढचं काम करूया. तितक्यात इंद्रा कोकलते आणि म्हणते की बरं अगं सुनबाई, मला जरा चहा देतेस ना. तेव्हा लक्की म्हणतो की बघ वहिनी, मला चहा नको, हा. तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती आहे आई तुम्हाला चहा देते, आणि लकी तुला तुझ्या आवडीची ती ब्लॅक कॉफी. तेव्हा तो म्हणतो की हो हो, थँक्यू व्हेरी मच वहिनी. आणि नंतर ती चहाचा एक घोट घेते आणि म्हणते की वा वा सुनबाई, चहा तर ना एकदम मस्तच झालेला आहे, खरंच खूप छान. असा पावसाला लागला ना की मला ना सारखी चाय लागते, तेव्हा मग अशी चाय मला देत जा तू बनवून, असं ती तिला बोलते. त्याच वेळेला लकी म्हणतो की अगं वहिनी, तू काय तिथे काम करत बसलेली आहेस, तू ये ना, तू पण आमच्याबरोबर नाश्ता करून घे. तेव्हा इंद्रा म्हणते की अरे, ती आपल्याबरोबर कसा काय नाश्ता करणार, अरे तिचा सागर येत नाही तोपर्यंत ती काय नाश्ता करणार नाही. आता सागरे आला ना की दोघीजणी असे समोरासमोर बसतील आणि त्यानंतर मग दोघांकडे एकटक बघत राहतील एकमेकांकडे. आणि नंतर मग काय ते चहाचे किंवा कॉफीचे घोट पितील, त्याशिवाय त्यांना काय कॉफी गोड नाही लागायची बाबा, असं म्हटल्यावर आता इंद्रा आणि दोघेजणही खूपच हसायला लागतात. आणि त्याच वेळेला त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुक्ता मात्र लाजून लाल झालेली असते आणि ती आता स्वतःच्या चेहऱ्याला लपवते. त्याच वेळेला लकी पण म्हणतो की वहिनी लाजली. तर दुसरीकडे आता सावनी हर्षवर्धनला फोन लावते आणि म्हणते की त्या सागरने काल काय करून ठेवले तुला काय माहिती नाहीये, अरे माझ्या आदित्यची कस्टडी घेणार आहे म्हणतोय तो, आता काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही. आणि ती मुक्ता, त्या मुक्ताला काय तर बरंच आहे, काय ना सई पण तिच्याकडे आहे, आदित्य पण तिच्याचकडे राहील, मग काय तिची मजाच आहे. तसं पण तिचं सावनीला एकटं पाडण्याचं मिशन कंप्लीट होणार आहे ना हे सगळं होण्याने, ती कशाला काही नाही बोलणार आहे, ती तर सागरला या सगळ्यात पाठिंबाच देईल ना. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे बघ सावनी, प्लीज शांत हो, तू जरा विचार कर, हे बघ मला कळतंय तुला काही त्रास होतोय ते, पण कधीही आदित्य त्या सागरकडे अजिबात जाणार नाही. तेव्हा ती म्हणते की कसं, हे इतकं शुअरली कसं सांगू शकतोयस तू हर्ष. तेव्हा तो म्हणतो की अगं हे बघ, हे हर्ष बोलतोय हे लक्षात घे. आणि कसं आहे ना, तुला लक्षात येतंय ना, जेव्हा सईची कस्टडी घेतली होती, सईला कोर्टने विचारलं होतं की तुला जायचं आहे का तुझ्याकडे, पण ती नाही बोलली आणि तिने मुक्ताला निवडलं. मग तुला वाटतंय का की आदित्य हा तुला सोडून त्या सागरकडे जाईल, कधीच नाही जाणार. हर्षवर्धन हा म्हणतो की तो तुला सोडून जाणारच नाही, 101% शुअर आहे. तेव्हा ती म्हणते की तुला खरंच असं वाटतंय का. तेव्हा तो म्हणतो की हो, मला खरंच असं वाटतंय. तेव्हा ती म्हणते की यार हर्ष, मला तुझ्याशी बोलून किती बरं वाटतं म्हणून सांगू, खरंच खूप छान वाटतंय, माझ्या डोक्यावरचं होजं हलकं झाल्यासारखं वाटतंय अगदी. आणि तो सागर मला मोठा सांगत होता तोऱ्याने कस्टडीबद्दल. तेव्हा आता हर्षवर्धन म्हणतोय की आता तुझी ही तर चिंता मी संपवली, कधीही तो आदित्य त्याच्याकडे जाणार नाही. मग आता काय, तू रात्रभर या काळजीत झोपलीच नसशील ना. तेव्हा ती म्हणते की हो, अरे मला झोपच लागली नाही,
हर्षवर्धन म्हणतो की मग अगं आता आपलं लग्न येणार आहे, तुझ्या डोळ्याखाली असे सर्कल्स चांगले दिसतील का? नाही ना, बघ मी तुला काहीतरी सरप्राईज गिफ्ट पाठवतो. सावनी म्हणते की सरप्राईज काय आहे? तो म्हणतो की तुम्हा बायकांना सरप्राईज या शब्दाचा अर्थ कळत नाही का? चल ठीक आहे मी ठेवतो, असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो. नंतर मग आता सागर हा तिला व्हॅनमध्ये बसवून येतो आणि म्हणतो की काय त्या व्हॅनमध्ये किती गर्दी, किती मुलं कोंबतात तिथे. तेव्हा मुक्ता म्हणते की हो ते तर आहेच, पण काय ना या लहानपणीच्या फेजमध्ये मुलं हे सगळं एन्जॉय करतात आणि हे सगळं त्यांना खूप भारी वाटतं. हेच दिवस असतात जे त्यांच्याकडे आठवणीचे राहतात. सागर म्हणतो की हो ते तर अगदी योग्यच आहे तुमचं. बरं या तुम्ही कॉफी वगैरे घेऊन येणारात की नाही? तेव्हा ती म्हणते की हो हो येतेच मी. आणि तितक्यातच आता सागरला ती म्हणते की हे घ्या तुमची कॉफी एन्जॉय करा. तेव्हा सागर म्हणतो की हे काय, माझ्यासाठी कॉफी आणलीत तुम्ही, तुमच्यासाठी कोण आणणार कॉफी? तेव्हा मुक्ताला तो म्हणतो की चला तुमच्यासाठी पण कॉफी घेऊन या, किती काम करता तुम्ही दिवसभर, जरा स्वतःसाठी वेळ काढत चला. सगळ्यांना नाश्ता देता, कॉफी देता, तुम्ही खाणार आहे की नाही? तितक्यात ती किचनमध्ये जाते. मिहीर येतो. मिहीर म्हणतो की वा वा वा, फिल्टर कॉफीचा सुगंध अगदी पसरलेला आहे. बरं मला सांगा हा कॉफीचा वास नक्की 102 मधून येतोय की 101 मधून? तेव्हा सागर म्हणतो की 101 मधली बायको इथे करून आणली, मग काय 102 मध्येच येतोय हा वास, चल इथे लवकर. त्याच वेळेला मग मिहीर म्हणतो की हो हो खरंच मला ही वहिनी 1 कप कॉफी चालेल बरं का, असं तो म्हणतो. तेव्हा मुक्ता म्हणते की हो हो बस मी आणते कॉफी. त्याच वेळेला आता मिहीर म्हणतो की यार हा पावसाळा आणि त्यात मिहिका म्हणते की शॉपिंग करूया. तेव्हा सागर म्हणतो की अरे मग काय त्यात, तुमची लग्नाची शॉपिंग पण होऊन जाईल आणि छान पावसाळा आहे तर रोमॅन्स पण होईल. तेव्हा हे ऐकल्यावर मिहीरला धक्काच बसतो. मिहीर म्हणतो की सागर दादूस तू आणि तू चक्क रोमॅन्सबद्दल बोलतोयस, तुझ्या तोंडून रोमॅन्स हा शब्द ऐकला ना तरी भीती वाटते रे बाबा. असं म्हटल्यावर आता सागर हसायला लागतो आणि मुक्ता पण तिथून किचनमधून आता हसत असते. आणि सागर म्हणतो की खरंच मलाही असंच वाटतंय की या पावसाळ्यात असं मस्त फिरायला जावं, पण तुझ्या तोंडून ही कल्पना ऐकल्यावर अगदी भारीच वाटतंय बाबा मला. आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो की जायचं तर आहे पण ती मला फोन करणार आहे, सध्या ती त्या हर्षकडे आहे ना, त्याच्याकडे किती कामं असतात तिला, ते इव्हेंट प्लॅनिंग काय करते, त्याच्या घरी जाऊन ते काय बघत असते, सगळं काही तीच करत असते. हे ऐकल्यावर मुक्ताला टेन्शन येतं आणि हर्षवर्धन मिहिकाकडे आहे हे ऐकल्यानंतर तिला आणखीनच काळजी वाटते. त्याच वेळेला सागर म्हणतो की वहिनी काय झालं? तेव्हा मग ती त्याला कॉफी देते आणि म्हणते की तुम्ही पिऊन घ्या कॉफी, दोघंजणं गप्पा मारत छान कॉफी पिया. त्याच वेळेला आता मुक्ताला तो म्हणतो की वहिनी अगं हे काय, तू पण ये ना कॉफी प्यायला. त्याच वेळेला आता ती म्हणते की नाही नाही बसा तुम्ही दोघं. तितक्यातच सागर म्हणतो की माझी कॉफी थंड पण झाली, थांब मी गरम करून आणतो मिहीर. असं म्हणून तो जातो आणि किचनमध्ये तोपात बघतो तर तिथे दूध नसतं. तेव्हा तो म्हणतो की अच्छा दूध नाही म्हणून मुक्ताने कॉफी प्यायली नाहीत, कळलं मला. आणि मुक्ता जाते आणि किचनमध्ये भांडी आवरायला सुरुवात करते. त्याच वेळेला आता सागर हा म्हणतो की कॉफी चांगलीच आता गरम गरम झालेली आहे. मिहीर ते सगळं बघत असतो. त्याच वेळेला आता सागर कॉफी आणतो आणि म्हणतो की हे घ्या कॉफी प्या. तेव्हा मुक्ता म्हणते की इथे काय करताय, जा ना तिथे बसा आणि छान मिहीरबरोबर गप्पा मारत मारत कॉफी घ्या ना. तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघा, जशी तुमची दुःख आपलं संसार आहे, सुख दुःख आणि सगळं आपण एकमेकांबरोबर वाटून घेतो ना, मग तसंच ही कॉफी पण आहे. ही कॉफी पण आपण एकमेकांसोबत वाटूनच प्यायची बरं, तसंच ही कॉफी पण घ्यावी लागेल एकमेकांना. असं म्हटल्यावर आता सागर म्हणतो की घ्या घ्या चला, थंड होईल कॉफी. तेव्हा मुक्ता त्याला स्वतःच्या हाताचा फेस दाखवते आणि म्हणते की मी तर आता भांडी घासतीये. तेव्हा सागर म्हणतो की थांबा, आणि नंतर तो स्वतःच्याच हाताने फुंकर मारून मुक्ताला कॉफी प्यायला देतो आणि मुक्ता देखील त्याच्या कॉफीचा एक सिप घेते. आणि हे सगळे घडत असताना तिथून मिहीर बघत असतो आणि सागर म्हणतो की घ्या घ्या लवकर पिऊन घ्या. आणि मुक्ताला तो सुरुवातीची सगळी थोडीशी कॉफी पाजून टाकतो आणि मुक्ता म्हणते की ठीक आहे बस झाली आता तुम्ही जा. दोघेही आता लाजत असतात आणि मिहीरला बघून खूपच आनंद होतो. नंतर मिहिका हर्षवर्धनकडे असताना एक नेकलेस बघते आणि म्हणते की वाव जीजू खरंच खूप सुंदर आहे हा नेकलेस. तेव्हा तो म्हणतो की तुला आवडलाय का? तेव्हा ती म्हणते की मग का नाही आवडणार, किती सुंदर आहे आणि किती एलिगंट वाटतोय हा, खूपच छान. तेव्हा तो तिच्यावर खूपच सूट होईल असं ती म्हणते. आणि मग तो म्हणतो की मग सावनी आहे सुंदर, तिच्यावर तर हा सूट होणारच आहे. त्याच वेळेला मग ती म्हणते की खरंच खूप छान वाटतोय आणि खूपच सिम्पली सुपर्ब आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हां तुझा आहे, तुला घे. तेव्हा हे ऐकल्यावर मिहिकाला धक्काच बसतो. मिहिका म्हणते की जीजू हे काय बोलताय काय तुम्ही, नको हा माझा वगैरे नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं मी बोलतोय ना तुला की हा तुझा आहे नेकलेस तर तुलाच ठेव, आणि मी खरं तर तुझ्यासाठीच हा गिफ्ट म्हणून घेतला आहे. हे ऐकल्यावर मिहिका म्हणते की नको जीजू प्लीज, हा खूप महाग असणार आहे आणि म्हणून मला हा नको.
तेव्हा तो म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला माझ्या फिलिंग्सची काहीच किंमत वाटत नाही आहे, मी तुला गिफ्ट देतोय हे तुला काहीच वाटत नाही, तुला फक्त हे गिफ्ट महाग आहे म्हणून घ्यायचं नाही आहे का? तेव्हा मिहिका थोडीशी गडबडते. ती म्हणते की नाही, तसं नाही. मग तो म्हणतो की मग कसं आहे? अगं, तू मला जिजू म्हणतेस ना, मग तू हे गिफ्ट नक्कीच घेऊ शकतेस, आणि तसंही तुझ्या लग्नामध्ये मी तुला काहीतरी गिफ्ट देणारच आहे ना, मग त्यापेक्षा हे गिफ्ट तू ठेव, तेव्हा नंतर काही देईन, त्यापेक्षा आत्ताच हे तुला गिफ्ट ठेव. तेव्हा ती थोडीशी पुन्हा नको नको म्हणत असते, तरीही तो म्हणतो की नाही, जर तू हे गिफ्ट ठेवलं नाहीस तर आता मी मात्र रागवेन हा. तेव्हा मिहिका म्हणते की ठीक आहे, पण हे खरंच खूप महाग. तेव्हा तो म्हणतो की नाही, असं काहीच नाही आहे, माझी नाती आहे आणि आपली एक फॅमिली आहे, म्हणूनच आता मी तुला हे गिफ्ट देत आहे, म्हणून तू प्लीज त्या सगळ्याचा स्वीकार कर. आणि हे ऐकल्यानंतर आता मिहिकाला फोन येतो आणि ती म्हणते की येतेच आहे, सगळी तयारी झाली आहे ना, मी लवकर निघते इथून, आणि सगळे डॉक्युमेंट्स पण जवळ ठेवा. त्याच वेळेला आता ती त्याला म्हणते की बरं जिजू, मी आता ना निघते, मला निघावं लागेल कंपनीमध्ये. तेव्हा तो म्हणतो की बरं अगं, आपल्याला पुढची पण तयारी करायची आहे ना, कॉस्ट्यूम वगैरे डिझाईन करायचे आहेत, तर तू येशील ना पुन्हा घरी? तेव्हा ती म्हणते की हो हो, ते तर मी विसरलेच होते, नक्कीच येते. आणि तेव्हा तो म्हणतो की हो हो, ऑफिसमध्ये नको, नक्कीच घरीच भेटू, असं म्हणून तो आता तिला अच्छा बाय म्हणून बाय बाय करतो आणि ती तिथून आता निघून जाते. आता हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणतो की झालं, आता माझं हे पण काम झालं, आता त्या सावनीशी कोणाला लग्न करायचं आहे, आता पुढच्या गोष्टी आहेत त्या कशा हँडल करायच्या ते मी बघतो, आणि शेवटी मी हर्ष आहे, हर्ष, मुलींना कशाप्रकारे पटवायचे हे मला चांगलेच माहिती आहे, आणि आता मिहिका नक्कीच तू माझी होणार, असं तो मनातल्या मनात म्हणतो. नंतर इथे इंद्रा म्हणत असते की काय हा माणूस इतका मोठा माणूस आहे आणि लग्नामध्ये फक्त 4 माणसांना बोलवले यांनी, खरंच काय करतो ना याचं यालाच काही कळत नाही. तितक्यात सागर आणि मुक्ता येतात आणि सागर म्हणतो की काय रे, काय झालं, कशाला हसताय तुम्ही असे? त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की अरे, तो हर्षवर्धन 6 फुटी बैल म्हणतो लग्न करायचं पण 4 लोकांनाच बोलवायचं, आपल्यात घरात जेवणाच्या पंक्ती बसल्या की चांगले 10-10 15-15 माणसं अशी जेवतात, आणि हा बैल सांगतो की 4 माणसंच बोलवायची लग्नाला. तेव्हा मग तो म्हणतो की हो ना. आता हे ऐकल्यावर सागरला मात्र हसूच येत असतं. इंद्रा म्हणते की बरं मिहीर, त्या तुझ्या जिजूला सांग की काय ना, अशा 4 लोकांना जेवायला घालण्यापेक्षा माझ्या सागऱ्याला सांग, माझा सागऱ्या करेल सगळ्या माणसांना जेवणाचा लग्नाचा खर्च, त्यालाच सांग. तेव्हा लकी म्हणतो की त्या हर्षवर्धनचा लग्नाचा खर्च आपला दादूस कशाला घेईल, तेव्हा त्याचंच त्याला करू दे. मग इंद्रा म्हणते की हो, ते पण बरोबर आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं की 4च लोक येणार? तेव्हा मिहीर म्हणतो की हे काय, मला मिहिकाने गेस्ट लिस्ट पाठवली आहे आणि त्या गेस्टमध्ये फक्त कोण आहेत, मी, मिहिका, आदित्य आणि तो सत्यम, बस इतकीच लोक. तेव्हा मुक्ता विचार करते की इतकी 4 लोक याने का बोलवली असतील? हा तर म्हणतो की सावनीशी लग्न करायचं आहे, ग्रँड फंक्शन असणार आहे आणि इतकी 4च लोक, आणि हा इतका एकटेपणामध्येच का लग्न करत असेल? याला कोणाला, क्लायंट्सला किंवा कोणाला सांगायचं नसेल का? हे जरा मला काहीतरी वियर्डच वाटतंय. त्याच वेळेला मिहीर म्हणतो की हे तर मला सगळंच विचित्र वाटतंय, आणि कसं आहे ना, या सगळ्या लग्नामध्ये आपली मिहिका मात्र सगळं प्लॅनिंग व्यवस्थित करते, सगळं नीट करते. त्याच वेळेला हे ऐकल्यानंतर मुक्ताला मात्र टेन्शन येत असतं. मुक्ता मनातल्या मनातच म्हणत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि हे सगळं काहीतरी चुकीच्याच पद्धतीने घडतंय. तेव्हा इंद्रा म्हणते की जाऊ दे, त्या 6 फुटी बैलाचा लग्नाचा विचार आपण कशाला करायचा, त्याला करायचंय ते करू दे लग्न, आपण काय त्याच्या लग्नामध्ये जाणार आहोत, जाऊ दे, आपल्याला काय त्याच्या लग्नाशी काहीच इंटरेस्ट नाही, असं ती आता म्हणत असते. आणि मुक्ता मात्र घालातल्या घालात त्यांना हसून दाखवते, तिच्या चेहऱ्यावर आता टेन्शन येऊ लागतं. आणि त्याच वेळेला जेव्हा मुक्ता ही ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा हर्षवर्धनच्या समोर पडलेले सगळे पेपर्स हे तिला दिसतात, आणि ते पेपर्स त्याला आता आठवतात, आणि त्या पेपर्समुळे तिला आता टेन्शन येऊ लागलेलं असतं. आणि त्याचबरोबर सावनीने हर्षवर्धनकडून सगळ्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून घेतलेल्या असतात, हे सगळं आता मुक्ताला आठवतं, आणि हर्षवर्धनने त्या पेपरवर सह्या पण करून घेतलेल्या असतात. हे आठवून तिला आता वेगळंच वाटत असतं. ती म्हणत असते की नेमकं हर्षवर्धनचं काय चाललेलं आहे. एका बाजूने तो असा मिहिकाबरोबर जवळ करण्याचा प्रयत्न करतो, आणि दुसऱ्या बाजूला सावनीला दाखवतो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, पण लग्नात बोलवतो ते 4च लोकांना, खरंच हे सगळं काय आहे, आणि मला मिहिकाला फोन केला पाहिजे. तितक्यात आता मुक्ताही मिहिकाला फोन लावते आणि म्हणते की कुठे आहेस तू? ती म्हणते की अगं, मी जरा बाहेर ऑफिसमध्ये निघाली, इथे हर्षजिजूंच्या घरून निघाली, आणि तुला माहिती आहे हर्षजिजूंनी मला नेकलेस गिफ्ट केला एकदम सुंदर. तेव्हा ती म्हणते की त्याने तुला का नेकलेस गिफ्ट केला? आता हे ऐकल्यावर मात्र मिहिका गडबडते, ती शांतच बसते, आणि नंतर मुक्ताला वाईट वाटतं. तेव्हा मुक्ता म्हणायला जाते की हे बघ मिहिका,
तेव्हा मेघा म्हणते की ताई ताई 1 मिनिट थांब, मला कळतंय की तुला काय बोलायचं आहे, तुला या सगळ्या गोष्टीमुळे त्रास होत असेल मला माहीत, पण प्लीज माझं ऐकून घे. अगं जिजूंनी मला हा नेकलेस काही उगाचच दिलेला नाही. ते म्हणत होते की आता आपण एक फॅमिली आहोत आणि कसं आहे ना, माझ्या लग्नात त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावंच लागणार आहे ना, म्हणूनच ते हे गिफ्ट मला देत आहेत, बाकी काही नाही. आणि कसं आहे ना की खरंच ते या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हँडल करतायत आणि त्यांची फॅमिली अशी कोणीच नाही आहे ना गं, म्हणूनच ते मला आणि सावनीला आणि आदित्यला स्वतःची फॅमिली मानतात, म्हणूनच त्यांनी हे सगळं गिफ्ट म्हणून मला दिलेलं आहे. बाकी तुला वाटते तसे काही नाही, ते खरंच खूप चांगले आहेत आणि ते अगदी जिजूप्रमाणे माझी काळजी घेतात. प्लीज तू अजिबात कसलाही चुकीचा विचार करू नकोस ना. तेव्हा ती म्हणते की ताई हे बघ, तुला काय बोलायचं मला कळते, मला आज खरंच खूप लॉंग डे आहे, खूप कामं आहेत, मी नंतर तुझ्याशी बोलू का, चल बाय, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि मुक्ता मात्र विचारातच पडते. मुक्ता म्हणते की हर्षवर्धनचं काय चाललंय काय, हा माझ्या मिहिकाला गिफ्ट देतोय आणि दुसरीकडे सावनीला लग्नाची स्वप्न दाखवतोय, याचं चाललंय तरी काय, खरंच मला याचं काहीच कळत नाही आहे. नक्कीच या सगळ्यातून काहीतरी शोध घेतला पाहिजे, असं म्हणून ती आता टेन्शनमध्ये असते. तर आता पुढच्या भागामध्ये हर्षवर्धन म्हणतो की हे बघ, आता जी येईल ना मिहिका, तिला कॉफी द्यायची आहे आणि तिच्या कॉफीमध्ये किंवा ज्यूसमध्ये हे औषध तुला मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे तो त्या माणसाकडे ते औषध देतो आणि ज्याच वेळेला तो ज्यूस घेऊन येतो तेव्हा मिहिका त्याला काहीतरी समजावून सांगत असते आणि ती मिहिका समजावून सांगत असताना त्या माणसाकडून तिच्या अंगावर ज्यूस सांड आणि त्या माणसाला ती म्हणते की इट्स ओके, ठीक आहे. आणि मग आता हर्षवर्धन त्याला ओरडतो आणि म्हणतो की हे काय आहे तुझं. तेव्हा हर्षवर्धन हा तिला म्हणतो की मेघा जा तू चेंज करून घे. आणि ते मात्र स्वामी काय करू असं मुक्ता ही देवाला विचारत असते आणि इथे मुक्ता ही टेन्शनमध्ये असते आणि काय करू तिला काही सुचत नसतं. नंतर हर्षवर्धनला चक्कर आल्यासारखी होते, तो मुद्दाम नाटक करू लागतो आणि मिहिका त्याला धरून धरून रूममध्ये घेऊन जात असते. आणि त्याच वेळेला आता हर्षवर्धनने मिहिकाला अगदी जवळ धरलेलं असतं आणि त्याच वेळेला तिथे मुक्ता पोहोचते आणि हर्षवर्धनच्या जोरात कानाखाली वाजवून देते. आणि हे पाहिल्यावर हर्षवर्धन त्याचप्रमाणे सगळ्यांनाच धक्का बसतो. आता मुक्ता ही कशाप्रकारे त्याला धडा शिकवणार हे रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.